नमस्कार. पिंपरी चिंचवड मनपामध्ये भाजपची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल आता ऑलमोस्ट स्पष्ट होणं बाकी आहे. अधिकृत निकाल अगदी थोड्या वेळात आपल्याकडे येईल. आता या क्षणी भाजप 85 जागेवर लीडवर आहे. भाजपच्या या धमाकेदार म्हणजे कामगिरीमुळे इथले भाजपचे समर्थक खूप जोशमध्ये आहेत. काय वाटतंय तुम्हाला सगळ्यांना? प्रचंड आनंद झालेला आहे आणि जे भाजपाने आजपर्यंत जे काम केलेलं आहे त्या कामाचं यश भाजपाला इथे मिळताना दिसतंय. तुमचे पक्षाचे नेते पहिल्या दिवसापासून आपकी बार सौपार म्हणत होते. आता तुम्ही 87 अजून बऱ्याच जागा यायच्यात, म्हणजे तुमचा नेत्यांचा दावा खरा होतोय. खूप तुमच्यासाठी पॉझिटिव्हिटी देणारी गोष्ट आहे. आता लोकांना अधिकृत निकाल जरी बाकी असला तरी आता लोकांना पुढचे वेळ लागलेत. पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत बरेच महापौर झाले, पण आझमबाई नंतर आपल्या पिंपरी निगडीत प्रभागात कुणी महापौर झालेला नाही. आता या क्षणी काही अपेक्षा आहेत का कार्यकर्त्यांच्या? नक्कीच अपेक्षा तर आहेत. आमचे जे नगरसेवक आता जे निवडणुकीला उभे होते अमित राजेंद्र गावडे, ते आता बीजेपी मध्ये आलेले आहेत आणि असं वाटतंय की त्यांनाच महापौरपद मिळावं ही मनापासून इच्छा आहे. गेल्या 15 दिवसापासून अनेक नेत्यांनी म्हणजे खूप कष्ट केले. शेवटी कसं असतं, पब्लिक ठरवते. नेत्यांनी किती आश्वासन दिले तरी जनताने निवडून दिलं. आता हा कल जनतेचाच आहे. या आनंदाच्या क्षणी तुम्ही मतदारांना काय म्हणजे धन्यवाद कसे मानाल? आमच्या उमेदवाराचा चेहरा हा पहिल्या दिवसापासूनच सगळ्यांच्या आवडीचा होता आणि मतदारांनी त्यांना दिलेल्या साथबद्दल आम्ही कार्यकर्ते म्हणून सुद्धा त्यांचे धन्यवाद मानतो. एकदा जोरात भाजपच्या ना विजयाचा जल्लोष व्हायला पाहिजे. जय श्रीराम, जय श्रीराम, भाजपच्या अनुप मोरेच्या कमिटी मधला एक खास माणूस जो गेल्या 15 दिवसापासून विविध सोशल मीडियावर एकटाच लढत होता, आनंद पुढे तुमच्या पक्षाला स्पष्ट बहुमताकडे चालल्याचं स्पष्ट होतंय. अधिकृत निकाल अगदी थोड्या वेळात येईल. आता 87 जागेवर तुमची लीड आहे असं स्पष्ट होतंय. या क्षणी काय वाटतंय, काय भावना आहेत? सर्वप्रथम जय श्रीराम. हा निश्चितच भाजपच्या कार्यकर्त्यांचाच विजय आहे. कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम केल्यामुळं आज हा एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण भाजपचा विजय इथं पिंपरी चिंचवडमध्ये साजरा करतोय. जसं कार्यकर्त्यांचं आहे तसंच इथले चारही आमदार, त्याच्यानंतर देवाभाऊंनी केलेलं विकासाचं काम, या सगळ्यांमुळे हा विजय साकारला असं मला वाटतं. पहिल्या दिवसापासून आपकी बार सौपारचा नारा होता आणि ऑलमोस्ट तो खरा होत झाला. म्हणजे हे खरं तर राजकारणाने क्रिकेटमध्ये भवितव्य वर्तवलं नाही म्हणतात, पण हे तुमच्या बाबतीतलं भविष्य खरं ठरतंय. काय म्हणजे कसा अधिक हा आत्मविश्वास कधीपासून कसा होता? तसं जशी विकासाची कामं राज्यात आणि शहरात झाली त्या विकासाच्या कामांच्या जोरावरच आपण हा नारा दिलेला होता की आपकी बार सौ पार. आणि जेव्हा कार्यकर्त्यांना हा नारा दिला जातो तेव्हा कुठेतरी आपण एक पूर्ण बहुमताकडे त्या गोष्टीची वाटचाल होती. नारा 100 पारचाच होता. आपण त्याच्या जवळपास आता पोहोचलेलो आहोत. निश्चितच सगळे आकडे पूर्ण निकाल लागल्यानंतर असं वाटतंय की आपण 100च्या पुढे नक्कीच जाऊ. आपण आता प्रभाग 15 पुरतं बोलूयात. प्रभाग 15 मध्ये भाजपचे ऑलमोस्ट 4ही उमेदवार विजयाच्या मार्गावर आहेत. अधिकृत घोषणा बाकी आहे. काही दिवसापूर्वी वेगवेगळे नेरेटिव्ह होते. फेक नेरेटिव्ह असू शकतात, राजकारणाचा भाग असू शकतो. 2+2 अशी चर्चा होती. काही अस्वस्थ होते का त्यामुळे मनात? नाही, पहिल्यापासूनच जशी ही निवडणूक डिक्लेअर झाली, पूर्वाश्रमीचे राजू मिसाळ जे राष्ट्रवादीमध्ये होते किंवा अमित गावडे जे शिवसेनेत होते ते भाजपमध्ये आल्यानंतर आणि प्लस भाजपच्या आधीच्या 2 नगरसेविका, अशी 4 जणांची ताकद एवढी मोठी झालेली होती
आणि चारही जण आधीचे नगरसेवक असल्यामुळे त्यांना ही निवडणूक जड जाणार नाही हे पहिल्यापासूनच सगळ्यांना माहिती होतं. पण कुठेतरी एक अस्तित्व दाखवायचं दुसऱ्या पक्षाचं म्हणून हे फेक नॅरेटिव्ह फक्त सोशल मीडियामध्ये चालू होतं. सोशल मीडियामध्ये त्यांना असं वाटलं होतं की आपण जिंकलोय. हे काही खरं नसतं. जेव्हा प्रत्यक्ष मतदार मतदान करतात आणि तो मतदान झाल्यानंतर जो निकाल हातात येतो त्याच्यावरच तुम्ही खरे जिंकले का काय हे स्पष्ट होतं. आणि आज तो निकाल स्पष्ट झालेला आहे. प्राधिकरणात फक्त भाजप. आता काही क्षणापूर्वी एक प्रश्न उठवला गेला. पिंपरी चिंचवडला अनेक महापौर झाले. आजमबाई नंतर प्राधिकरणाला कुणी महापौर मिळाला नाही. तर आता अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे की हे पद यावेळेस पिंपरी चिंचवड आपल्या निगडीत मिळावं. तुम्हाला काय वाटतं? निश्चितच महापौर पद तर मिळायलाच पाहिजे. त्याच्यानंतर स्थायी समितीचं अध्यक्षपद किंवा महापौर पद हे प्रभाग 15 मध्ये मिळायला पाहिजे अशी सगळ्या कार्यकर्त्यांची भावना असणारच आहे. आणि ती आपले नेते आमदार हे पूर्ण करतील अशी मला खात्री वाटते. धन्यवाद. भाजपच्या विजयाचा जल्लोष अजून लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. नाही थोड्या वेळाने आपण जल्लोष करणार आहोत. अजून निकाल सांगतायत बाकीच्या प्रभागाचे सुद्धा. ते एकदा ऑफिशियली सगळे डिक्लेअर झाले की मग आपण जोरात जल्लोष साजरा करणार आहोत. एक नंबर अजित गवळे, एक नंबर. धन्यवाद.